नमस्कार मंडळी. मन एकदम भाऊक झालेला आहे. क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. यावाच लागतंय बाकीच्या मध्ये. कमेंट करा. मॉर्निंग आलेली. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. गुड मॉर्निंग. आज लवकर उठले. खूप दिवसानंतर आज बाटलेवरला चाललो आहे. जातो आता फ्लॅटवर. पहिले नाश्ता करून येत. लाईट गेलेली आहे म्हणून चालत यावं लागतोय. यांना पण का सकाळच लाईट घालवायला लागतं घर. आईला यांना माहिती वाटतं मी आज उठणार आहे म्हणून लाईट घालवले. मस्त आल्या भेटल्या इथल्या टोलवतो आता. असं सकाळच नाश्ता खायला भेटला ना का लय बरं वाटतं. नाही तर आपला जेवाचा टायमिंग आहे दुपारचा 2 ना रात्रीचा 11. कसं आता पोट असं भरल्या राहतं. आणि बाबा फोन परता वाचले. थांब जायचे नवीन. तू एवढे लवकर कुठे चाललास? मौसम मस्तपैकी सुवान आहे. थंड थंड गार गार. आलोय आता जार भरण्यासाठी. जातोय. पहिले बघतोय गर्दी आहे की नाही. नशीब चांगले पाहिजेत तेव्हाच गर्दी नसतो. नाहीतर नशीब असले गांडू तर गर्दी खूप असते. कधी ही पण स्टेअरिंग पकडली पाहिजे तेव्हाच तर ती स्टेअरिंग पकडायला भेटते. बिझनेस ब्रो. गाडी खाली केली. आता बोललो टाइमपास. बसतो इथं. जेव्हा नंबर येईल तेव्हा गाडी भरायला लावीन. जार भरण्याचं काम चालू आहे. निघालो आता स्टॉक घेऊन. फायनली सगळी कामं करून झालेली आहेत. आता जातो फ्लॅटवर. जेवतो. बघू काय जेवायला. तर घरी कोणच नव्हता म्हणून आज स्वतः वाढून घ्यायला लावलाय. पनीर आणि वाटाण्याची भाजी अँड लोणचा. त्यापैकी पोट भरून जेवलो. आता जातो ॲप्रो करून येतो. त्याच्यानंतर जातो लोकेश दादाच्या इथे. बघू तो फ्री आहे का. एकदम टकाटक ॲप्रो करून निघालो. आता लोकवर गेलो होतो पण तिथे तो टॅटू काढत होता. कस्टमर होता म्हणून बोललो येऊन तल्यावर एकदम निवांत बसावा. आलो आता बाबूला स्कूलमध्ये घेण्यासाठी. सोडायला नाही गेलो तर आता बोलतो घ्यायला जातो. सारंगभाईला आणला स्कूलमधनं. पण सारंगभाईच्या मैत्रिणी खूप सारंगभाईला बाय बाय करतात. बस आलतो पनवेलला. असंच ज्या मारी त्याच्या यो पाऊस वाट लावली बघा. आलतो इथं वाढायला टाइमपास. बरं फेरी मारत जातो पण पावसाने वाट लावली. नाही छत्री आणली नाही तर लपाला जागा आहे. झाडाचा आसरा घेऊन आहे. आईला आम्हाला वाटलं जाईल तर यो जायचं नावच नाही घे. तो गाईच पाका इकडं पाऊस पडतय. वडाला लई इथं आलतो केस कापायला. योगाचा असं का यो मला टाकून आले भूषण. 1 तास लेट आलो म्हणून. अरे आमच्या ड्रायव्हरचा जरा अपघात झाला म्हणून ते राजा पाया डॅमेज झाले बाईचा बघते. बाकीने तिथे पर्स कमरन एकदम जबरदस्त केस कापलेले आहेत. पावडर पण लावले पण तिलाही मागे रे नाही ते घेतलेच नाही मी. जागर बाकीने कमरतली बॅग दिली. अरे काही काय शॉपचं मला शॉपचं यो पण सांगतं जे जे जे. अरे माहिती आहे ना आपली कामाची वस्तू येत. कसली कमरतली बॅग बाई का ऐकत ना. आज माना करतो तुला झाडा करायलाच येतंय. तेव्हा काला मग आम्ही ना ऐकत. आलेलो आहे घरी. जाऊन आता झोपतो कारण की उद्या 3 वाजता उठायचे. चाललोय नाशिकमध्ये. भेटू. बाय बाय. गुड नाईट. दी नेक्स्ट डे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. उठलोय 3 वाजता. पण वाजल्यात आता 5. यावेळी खूप टाइमपास केलेला आहे आज. लय भयंकर. आणि तर तलाठीला काल सांगलेलं 10 फेऱ्या सांगले. 10 फेऱ्या चल चल चल. हां उद्या 100% 3 वाजता फोन तुला. त्याला 5 फोन केल्यान तरी एक नाही फोन करून उचलला पण नाही. परत फोन पण नाला. झोपले असेल वरती टांगऱ्या करून. काय माहिती आता ये पण किती वाजता येतात. आणि यानं पण 4 फोन लावल्यान. चाललोय मी आता नाशिकमध्ये. निघालोय आम्ही जाण्यासाठी. भाई खूप लेट आलाय. यो पण खूप लवकर आलाय. सुधाकर बाकी कुठे? 5चा नाही 3ला बोललेलो. जाण्यासाठी आमचा एक मेंबर आला नाही. झोपला टंगड्यावरती करून. आमचा एक रूल आहे उठला नाही तो टाकून जाणार. मागची दिली नाही का महाबळेश्वरला चाललेलो. महू गावची गाडी सुटलीच नव्हती. आम्ही निघलो पार तेव्हा नशीब यांचा फोन आला. अरे आम्ही निघलो बोलते. चला गणपती बाप्पा मोरया. गावदेव माते की जय. आंबा माते की जय. बोल 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 बोल. मोठे पायाचं जय जयकार. डिझेल अर्पण करतो. बाकी भाई का गोप्रो इसमें अभी डीजल डालने का है बाकी. गोप्रो कधी चालू आहे झाला डोक्याला लावू. यानी गोप्रो आणले पण याला जास्त शीन आणले. नाही रे राहू दे.
काहीतरी टेक्नॉलॉजी तुझ्यासाठी करता म्हणजे हा त्या बरा गेला हो. तलाठी कमी का बोलल. अरे राजा तुला नाही यायचं तर नाही सांग याला बोलला पाहिजे बघ ना. आता कल्याण मध्ये थांबल्या हो. कुठला चहा प्याला तबेला चहा पिण्यासाठी बाकीनी खास अपॉइंटमेंट घेतली तबेलाची संडेला आणि तो गेले जायचंच नाही बोलते चाय पिल्याशी. चाय वाला सुधागर बाकी ये खाने का क्या खाने का भी आता है ना. नाही चॉकलेट काय ना एकदम भंगार आहे. आता बाकी भाईने आणले त्याचा गोप्रो त्याने घेतलेला तो आता लावले. आता त्याचा एक्सपेरिमेंट चालू आहे आमच्याकडे. ती गाडी हालते का नाही तसं नेक्स्ट स्टेजचा मला घ्यायला ना. आणि जरा तुम्ही पण जरा वारवा म्हणा तेव्हा नेक्स्ट स्टेजचा आपण जेव काय रे वांकी तुम्ही ते काय जापच नाही. आपले जरी बोलतात नमस्कार मंडळी. गोप्रोचे नादान लागून येऊ पार बंपर वाचत जाईल वाटते. बाकी सुधार कुठे चालवली लांब केले याचा तर भाई बी असं माझ्या घे बाबा येर झाल्यावर की येर वनील जायचं असंच राहणार आहे. आणला आकडा आणला. चला सुरुवात झाली समृद्धी महामार्गाची. येतोय 160 तुझ्या जवळ. पण यांची पहिलेच वॉर्निंग आलेली. 160 वहिनी सांगली 30 40 50 लास्टला 60 लावलं येईल रे मागे. येतोयस तुझ्या भेटीला. चला बिना बॉलिंग बरोबर इशारा देतो. हाताळात पायानं आणि हातानं चलगण चालू आहे. पण काही कारणास मी गाडी इथपर्यंत नाही टेकू शकत. लग्नाचा एक आहे आणि एक नाही 2 3 बिन लग्नाचे. पण आता तुझा 6 महिन्यान करायचे आणि माझं 1 वर्षान का मग तुझ्या का 5 म्हणून काही कारणास आम्ही नाही पडू शकत. पप्पा बोलते सगळ्यात मोठा बोगदा आहे. आम्ही तर आजपर्यंत एवढा मोठा बोगदा नाही बघला. टाइमलॅप्स लावले बाकीच्या कॅमेऱ्यामध्ये. घ्या आता तुम्ही याची मजा. नाशिकमध्ये दमदार एंट्रीच्या सोबत आपला भाऊ झोपलेला. तर तबल लगेच उठलेला आहे. पक्की भूक लागलेली या ना. अंग थांबतच नव्हतं. आता आल्या इथं गाडी कशी लावते आज काय समजेल. यानी बघली कसली ऍक्शन केली. किती चांगला रेस्टॉरंट. अरे खाली बाराचं किती चांगला रेस्टॉरंट आहे. कुठं बसतं इकडे बसूया. काय म्हण आता याच्यानं शूट करी. आता बाकीने काय म्हणतात गोप्रो आणले शूट चालू आहे आता. तो कुठे गेला बच्चले मांगव फटाफट झटाझट. बाकीने आणले गोप्रो. तो का आता ऐकणार नाही. तो करते मी गाडी घेऊन आता लडाखला जाणार आहे. जा बाबा. सेकंड हँड गाड्यांचा बनवणारा पनवेलमध्ये पहिलाच. भारी वाटतं ना. मग कमी मजा आली तर याच्यासाठी. शिरा नको. खूपच चांगलं आहे. मज्जा आली. लय मजा आली ते. याला बोललो आवरेला माले तर फोटो तर काढायला पाहिजे. 2-3 फोटो काढतं. बघू ही टी शर्ट काढूशी वाटतं मला. दुसरी टी शर्ट आहे ती घालूशी वाटतं. आणि प्लस हे पण करूशी वाटतंय.
चष्मा वगैरे वगैरे आणले ते पण घालतोय. अंकित भाऊ आम्ही लग्न आलो. गेली का बँडवाला गेलं गेलं सगळा रचलेला आहे पण याचा लोक्याचा चालत बन हे पापूर बिपर आणले आईला या काय ओ माय गॉड लवली. बाकी गोप्रो बारा तुझा नाही आला ना लवली. आता आमचा झाले खाऊन आता आम्ही निघणार काय झाला अजून 1 तास दाखवते 50 किलोमीटर. लय भारी लागा होता ह्यो पण लय जबरदस्त लागला तो असा आयटम असा इथं होता सँडविच कॉफी एवढी खास नव्हती कॉफी पण एवढी खास नव्हती. यांच्या काहीतरी गोष्टी चालल्या दोघांच्या. धंदा कसा कमी होईल ते बघता माझे मागलं लागलं तर नक्कीच धंदा तुमचा कमी होईल. भाई आज 4थी शाखा टाकायचा प्लॅन चालू आहे नाशिकमध्ये. नाशिकचे पोरं सगळे आशिक झाले कपडे बघून. बाई काय बोलू शकतो काय नाही फोटो पोस्ट करतो हे बाबा ते माझं पण कर. फुल शाही गुलाबजाम शाही थालीमध्ये दिलेले आहेत. नको सकाळ सकाळ नको निघालो आता जाण्यासाठी. खरोखर चवलई सुंदर होती खूपच भारी लागला. नक्कीच या इथं या इकडं या साईडला आलं तर नक्कीच या हॉटेलला या तुम्ही. बाई चवलई भारी लागली. आता जरा गोप्रोची मजा यायला लागली म्हणा पण बघू कसं काय घेऊ कर असला इथं लगेच यो असला घेऊ का यापेक्षा भारी घेऊ आता टॉपचा हतियार टॉपचा घ्यायचा तर टॉप नाहीतर घ्यायचंच नाही. बघा ही क्वालिटी आवडली का क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर यावाच लागतंय बाकीच्या गोप्रोमध्ये. कमेंट करा लगेच नवीन मॉडेल टाकू ब्लॉग. आता फक्त 4 मिनिटाचा रस्ता आहे दिसतोय पण आता वरती किती जायचं तर ते नाही माहिती अजून. थांब रे चाचा. पावसाचा काही पत्ताच दिसत नाही ना रे. इकडं माहोल एकदम चिल सावली सावली माहोल आहे. सावली गर्दी सावली नाही काहीच नाही. तुला तर ना आठवण आहे मी गुड मॉर्निंग बॉलला फोन केला तुला मागच्या. अरे गुड मॉर्निंग पण राहिले नको बोलू का. मयूर भाईला फोन लावले आपल्या. तू तर एक दिवस फोन करी ना मी केला बाबा आठवण आली भाई कुठे बघू दे गुड मॉर्निंग तरी बोलू दे चांगला दिवस जाईल. पोचलेलो आहे पायथ्याशी. आता बघू किती टाइम लागतो तर वरती जायला. खूप डेंजर रोड दिसतोय मला तर इकडनं. आहोत आम्ही आईच्या पायथ्याशी. खूप दिवसाआधीपासून माझी इच्छा होती का जाऊ पण आज फायनली दिवस भीमाशंकरला गेलो तेव्हापासून आपली. पोचलेलो आहे पार्किंग मध्ये. आई आलो तुझ्या भेटीला मी. आता पोचलेलो आहे पार्किंग मध्ये. तुम्ही फक्त एकदा व्ह्यू बघून घ्या आणि मला नक्कीच सांगा कसं आहे. हे बघा किती सुंदर आहे. आई मी आलोय तुझ्या भेटीला. खूपच सुंदर माहोल आणि नजारा पण आहे. आता तर इथंच आता तुम्हाला दाखवतो वरती जाऊन. आपल्या भाऊचा शॉप आहे इथे. या नक्कीच वणीला आल्यावर आपल्या भाऊच्या शॉपमध्ये. फोन करतो दर्शन करून देतो तो का म्हणतो नाही सोबत. हे बघा तुम्ही खूपच डेंजरस आयटम आहे आणि आपला भाऊ आहे वणीचा. आपला एकदम खास माणूस आहे
आता येईल बघा, यायचं टायमिंग चालू आहे. खतरनाक या काहीतरी नवी आली बघा. बाबाला डेंजर दिसता. नीट रे बाकी ना फोन बिन घालून. लगेच काय मग भाऊ कसा वाटतं? जबरदस्त आहे का नाही? ट्रेनच्या पेक्षा जबरदस्त. हे बघा तुम्ही, झालेली आहे चालू. उतरलेलो आहे मेट्रो मधून, मिनी मेट्रो. ड्रायव्हर बी आहे म्हटलं आपने आप आहे, ड्रायव्हर बी आहे. बघू शकता मन प्रसन्न झालं. खरोखर खूपच मन प्रसन्न झालं असेल. खूप इच्छा होती याची, पण आज ती पूर्ण झाली. बघा भाई इकडं बघा ना. जय माता दी. आरती पण भेटली आपल्याला, आरती पण केली आपण. बाबांनी खूप आपल्याला सपोर्ट केला दर्शनाला. चांगला म्हणजे खूप चांगला दर्शन झालेलं आहे. आपला भाऊ आहे इकडचा, त्यांनी खूप चांगला दर्शन करून दिल्याबद्दल धन्यवाद भावा तुझे. खूप प्रसन्न झाला मन माझा आज. खूप दिवसानंतर, खूप दिवसाच्या आधीपासून माझी इच्छा होती का दादानीच मेसेज केलता आपल्याला. दादानीच मेसेज केलता का ये म्हणून. तर मी आज ते आलेलो आहे आणि माझं मन एकदम भावूक झालेलं आहे. खूप म्हणजे खूप चांगला दर्शन झालेलं आहे. मन प्रसन्न झाला. काय बोलतो अंकित भाऊ? भारी दर्शन झालं. बाकी तू क्या बोल सकता है? एक नंबर 5 मिनिटांत दर्शन करून बाहेर. मी पण बोलतो, बॉल मेरे को तो चान्स दो यार. असा म्हणजे दुसरे काय हात असंच आणि पुढंच नजर एकदा. आपण डायरेक्ट जवळच होतो ना रे. सांगतोय खूप म्हणजे खूप चांगला आला. धन्यवाद भावा तुझे. आलो. आला या सुहाना मौसम मध्ये रील्स काढण्यासाठी. इकडे प्लॅनिंग होती गाडी टाकायची, पण इकडे जास्त चिक्कल आहे म्हणून बोललो रिक्स नको. परत इकडे टोईंगवाला कधी यायचा, कसं काय म्हणून बोललो मस्तपैकी हातपाय हलवीतच फोटो घ्यावा आधी व्हिडिओ. इथं लय चिक्कल आहे म्हणून. रिकी यांनी गाडी आणण्याचा प्रयत्न केला आहे. रिस्क मार राईटला. मग आता अशी वाहिनी वागले तर नक्की शिवा दिल्या ना. यालाच पाहिजे यांच्यावर काय नाटकन बघत. गाडी डोंगरीवर चालवली आहे ती गाडी. हे पण क्लायमेट खूप खतरनाक आहे. हड्डी आहे हड्डी. शूटिंग झाली कसली गोलमालची. क्लायमेट खूप छान आहे. खरोखर खूपच सुंदर नजारा आहे. दरवाजा लाव रे. खरोखर खूपच सुंदर नजारा आहे. फक्त तिथे जराशी फसली असती. आता जाताना पण आम्हाला जरा रिक्स आहे त्या जागेवर. बघू आता बाकीचे नाव उपड घातली तर आशुबाई निघाला जरा काहीला झालं ते. त्याची मागं माझी पण उपड आहे. भारी मजा आली. आता बाकी भाई आपला फोटो शूट कर एकदम हटकेवाला. तो हँडब्रेक सोड तुझा. DRL चालू आहे. ये आंखें बाबा असा आपल्याकडे क्लायमेट पाहिजे लय मजा येईल र. बाय ना ऐकल गुलाबी आंखे जो गुलाबी आंखे जो तेरी देखी जमाना ये दिल हो गया. खूप सुंदर नजारा आहे. खूप म्हणजे खूपच प्रसन्न झालोय मी आज या नजाऱ्यावाला. थांबा आता मी तुम्हाला माहोल दाखवतो बघा.
वाढव अजून सगळी फुल कर. हा बस खाली घ्या ना. म्हणजे असं नाही रे, हा, आता असं बोल. असं असं आपलं तोंड असं. हे माहोल बघा, माहोल. असं कसं दिसेल माहोल? नाही दिसणार. थोडा या असं माहोल बघा. दिसेल. हा. हे बघा तुम्ही माहोल, अति सुंदर. हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर. आणि हे माझी मित्रमंडळ सगळी खाली बसून मजा मारतायत माझ्यासोबत. मला व्हिडिओ कॉल आलाय. देशील मोबाईल आता व्हिडिओ काढतो मस्त फोटो काढतो. गुलाबी आके. हे हॉटस्पॉट चालू कर ना रे. बरं नको म्हणा. बघ आता चाललोय, आता रिक्स घेऊन तिकडनं गाडी चढवायची आहे. बघू काय झालं तर. आशुभाई या दोघांनाच पकड, आमचा काय संबंध नाही मी दोघांचा. नी थांबवली. काय बोलशील तू? आशुभाई आमच्या दोघांचा काय संबंध नाही याच्यामध्ये. हा मग ठीक आहे, सगळं फोटो व्हिडिओ डिलीट कर. तरी चालते. काय रे बाकी बरोबर. आपल्याच ठेवू. अरे रिक्स आहे तर रिक्स आहे. आई साहेबांचे दरबारी आले म्हणून आपण असं बसणार आहेत. टाक तू फक्त. टाक मी आहे. राईटलीच ठेवू. आगा आपण नुसती पण पण काय मतलब नाही. हा? थांब थांब पळू नको. पिछे घे. यल का H4. नाच करते काय? यावाच लागतंय. अभि न्यूट्रल का रुका? और ये कर ब्लिंक होएगा वो. विकीच्या चेहऱ्याचा कलर काळा झाला होता जाग्याच. अभि फसल्या फसल्या. अभी ब्लिंक हो रहा है, वो बंद होने दे. हो गया अपन. आता चला चल बोला. हो जाएगा अभी. घरी पाचला पार्क नाही इकडे पण. मी एक एक दोन दोनला येते. भरून झोपले. काना झोपला रे? साडीतला झोपून पण तू ताजा तवा नाही. झोपलेलं तर 10-15 मिनिटं. म्हणजे मीच नाही झोपलो वाटतं. तूच नाही झोपला, मी पण झोपलेलं 20 मिनिटं. हॅलो मॅगडी नाहीतर KFC वाल्यांच्या दर्शनासाठी धाबा होता, पण करत धाब्यावर नको, आपला नेहमीचा अड्डा म्हणून जाऊ. चला. काय रे, चल रे बच्चा. काकडी खातोस की काय राव? कार चालू आहे असं. आलाय आता सगळा साम्राज्य पक्का खातो. हे म्हणजे लय मला आवडतं ना. बघ बाई पटाट व्हिडिओ बनव. झोपलेलं डाराडू म्हणजे तिघं पण झोपलेलो. माझी पण इच्छा होती झोपायची, पण बरं नको, कशाला नुसतं झोपायचा. हे झोपतील बोललो काय आमचं. सकाळी फक्त नाश्ता केलता तेवढाच. काय घालता? सँडविच मसाला त्याच्यावर आता घातला होता बघ. 5 वाजता. 5 वाजता लय भूक लागली. माझं ना कुठं बाहेर गेलं ना मॅगडीचाच खावा, एकदम बेस्ट. सगळ्याचा सुपडा साफ केलाय. पण वस्तू नाही. मजबूत भूक लागली. 14 रुपये. खरोखर मौसम खूप सुहाना आहे रे, सुहाना आहे. असा बिसा का ना आमच्या पनवेलमध्ये ये मौसम. आमच्या फक्त पनवेलमध्ये नुसते धूळ उरतं आणि कुत्र्यासारखं ऊन लागतं बस. धूळ कसल्यावर तुम्ही बघू शकता. आता आम्ही समृद्धी महामार्गावर थांबलेलो आहे. तेव्हाच खूप मोठा बोगदा आहे इकडचा. आता इथं थांबल्यात आणि तुम्हाला दाखवतो खालची दरी. ही तुम्ही दरी बघा किती मोठी आहे. फोन पडला तर जिंदगीत भेटणार नाही मला तर असं वाटतं. खूप मोठी दरी आहे. बघा राक्षसी अवतार. बघा किती सुपला शॉट चट्टे त्याचे काय
चटालू और मटालू भाई की जोड़ी बहुत देर से घर घोर कर रही थी. जबरदस्त. अरे घरी आलो होतो, काही सेकंद थांबलो तर आपल्या अंकित भाऊने फोन केला का तुमच्यासाठी काहीतरी ऑर्डर केलेलं आहे ते घ्यायला जा म्हणून चालले ओहो शोरमा-मध्ये. बघू आता काय दिले भावानी आपल्याला खायला. काय रे, खाणार की नाही? नाही दाबणार. कंबर दुखते कंबर. 24 तासातून फक्त 3.5 तास झोपलोय बस. आणि किती तास गाडी चालवले? 3 तास. मिनी तुम्हीच चालवली तर काय उपकार केला. घरी कसं याचं मग नाही चालवली. बसले जागी आहे. ये डमाडम झोपता ज्या बायला ना मी मना झोपाली तर ये कायमचं झोपतील. जास्त कुठं मी ते 15-20 मिनिटं जास्त आलेला ओहो शोरमा. याच्यात माझे पैसे सुट्टे वा वा. कुठे त्यान काय बोन त्या भाकरी अलग से एक रोटी एक्स्ट्रा तुला मला कमी नको पडायला. त्या बारा गेलास ती आण ना ती चटणी घालाय भारी लागते. ती कोण टाकणार आहे. लय नरम पडल्या प्राईस. बघा तुम्ही किती सुंदर आमच्या गावदेवीचा मंदिर सजवलेला आहे. आता येतो उद्यापासून दांडिया बघायला. आलोय घरी, आता जाऊन झोपतो. बाय बाय, गुड नाईट. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच.